आज पण सुद्धा फ्रंट व्हेरिएशन शिकणार आहोत. फ्रंट व्हेरिएशनचं नाव आहे नॉट ब्रेड. नॉट ब्रेड म्हणजे गाठीची वेणी. सो काय करायचं आहे, तुम्हाला एक थिक स्टँड काढून घ्यायचा आहे, जसा बॉक्समध्ये आपण काढतो तसा. आणि त्याच स्टँडमधून छोटासा स्टँड घेऊन नॉट करायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याच स्टँडमधून मी एक एक छोटे छोटे स्टँड काढते आहे एक्स्ट्रा, आणि त्याची अशी गाठ मारून घेते आहे. एकदम सोपी आहे. फक्त एवढंच की जो आपण स्टँड काढणार ना, तो थिक हवा आहे. पातळ एकदम छोटा स्टँडमध्ये ही हेअरस्टाईल क्रिएट होणार नाही. तर बॉक्समध्ये घ्या आणि थिक सेक्शन्स घ्या. जर व्हॉल्यूम असेल तरच ही हेअरस्टाईल करायला घ्या. थिन हेअरमध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल क्रिएट करू नका. काहीच फायदा होणार नाही, म्हणजे ती दिसणारच नाही नक्की तुम्ही काय केलेलं आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला जिथे पिन करायचं आहे तिथपर्यंतच करायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी प्रत्येक स्टँडला, म्हणजे जी जी मी अशी नॉट करते ना, त्या प्रत्येक स्टँडला मी स्टील पिनने होल्ड केलेलं आहे, जेणेकरून माझी ती ग्रीप लूज नको बसायला. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ना ही हेअरस्टाईल. आणि काय माहिती आहे दुसरं म्हणजे ना, ही वॉटरफॉलसारखी सुद्धा दिसते. जे स्टँड पडत आहेत ना बघा, आपण जे स्टँड आपण स्टीलच्या पिनमध्ये असे अडकवतो, तर ते वॉटरफॉलसारखे सुद्धा दिसतात. आता इथे माझी हे मी लास्ट करते, म्हणजे जिथे तुमचा थीन यायला लागला, म्हणजे जो स्टँड आहे तो, मग तिथे स्टॉप करायचे आहे. मग थोडं जास्त पुढपर्यंत जाऊ नका. आता ही झालेली आहे माझी कंप्लीट. आता मी तिथे पिन करून घेणार आहे. तर नॉर्मल आधी मी बॉबी पिन असंच नॉर्मली फिक्स केलेला आहे. सो बघा किती सुंदर वाटते बघायला. सो तुम्हीसुद्धा ही ट्राय करा, खूप बघायला सुंदर वाटते. पण थिन हेअरमध्ये मी आत्ता पण रिपीट करते, करू नका, जेणेकरून तुमची हेअरस्टाईल बिघडेल. सेम इकडे मी क्रिएट करते आहे. सेम स्टँड घेतलेला आहे, नॉट करून घ्यायचा आहे सेम, पण पाठच्या दिशेने नॉट करायचा. जर तुम्ही पुढच्या दिशेने करताय म्हणजे पुढून स्टँडने, तरीही चालेल, काही हरकत नाही, तुम्हाला जसं जमतं तसं. पण नॉट म्हणजे जो स्टँड आहे नॉट करण्यासाठी हा तुमचा साईडच्याच केसामधून आलेला पाहिजे, आणि तो सुद्धा छोटा स्टँड घ्यायचा आहे, जास्त मोठा स्टँड घेऊ नका. आता जेवढे त्या साईडला रिंग झालेले असतील ना, हे रिंग म्हणजे जे राऊंड राऊंड होत आहेत ना ते रिंग्स, तर त्या साईडला जेवढे रिंग्स असतील तेवढेच रिंग ह्या साईडला करा, म्हणजे बघताना ते सारखेच वाटतील. असं एक्स्ट्रा करू नका, तिकडे 5 केले तिकडे 7 होत आहेत असं करू नका. म्हणून नेहमी करतानाच लक्ष द्या, म्हणजे मी काय करते त्या साईडला मी किती रिंग केलं आहे. जर 7 रिंग पडले असतील तर 7 रिंगसुद्धा तुमचे इथेच पडले पाहिजे. सो प्रत्येक जेव्हा पण आपण फ्रंट व्हेरिएशन करतो ना, घाईघाईत करायला जाऊ नका. जरी घाई केली तरी तुमचं लक्ष राहू द्या की मी नक्की काय करते आणि माझे किती रिंग्स आले आहेत. सो इथे बघा म्हणजे आता पूर्ण कंप्लीट होत आलेली आहे. आता मी इथे बॉबी पिनचा वापर करेन. तुम्हाला जसं मी सांगितलं रबर बँडचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता इकडे. आता दोन्ही मिळून बघा माझे इक्वल आले, सेम आलेत रिंग. ज्या साईडला जेवढे होते तेवढेच इथे सुद्धा तेवढेच रिंग पडलेले आहे. आता इथे मी बॉबी पिनचा वापर करून घेते. तुम्ही रबर बँडसुद्धा करू शकता. बघा किती सुंदर वाटते. आता हे जे मिडलला आहे तुम्ही काहीही डेकोरेशन करू शकता, ॲक्सेसरीज वगैरे. ही माझी फायनल झालेली आहे हेअरस्टाईल. कशी वाटली हेअरस्टाईल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.